नमस्कार. आपल्या सर्वांना यशस्वी व्हायचंय, बरोबर? आनंदी राहायचंय. पण अनेकदा एक अशी गोष्ट असते जी आपल्याच यशाच्या मार्गात अडथळा बनून उभी राहते. रायन हॉलिडे यांच्या इगो इज द एनिमी या पुस्तकाच्या आधारे आज आपण त्याच अदृश्य शत्रूची ओळख करून घेणार आहोत. चला, एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण अनेक हुशार, प्रतिभावान लोकांना पाहतो, पण ते त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत का पोहोचू शकत नाहीत? त्यांच्या अपयशामागे नेमकं काय कारण असेल? याचं उत्तर कदाचित थोडं आश्चर्यकारक वाटेल. तो शत्रू बाहेर कुठेही नाहीये. तो आपल्या आतच आहे. आणि तो म्हणजे आपला अहंकार. हो, आपला इगो. चला, आज याच शत्रूला जरा जवळून ओळखूया. चला तर मग आपल्या आत दडलेल्या या अदृश्य पण खूप शक्तिशाली शत्रूबद्दल जाणून घेऊया. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करूया. अहंकार म्हणजे आत्मविश्वास नाही, अजिबात नाही. आत्मविश्वास तर हवाच. पण अहंकार म्हणजे काय? तर स्वतःच्या मोठेपणाची एक खोटी, फुगलेली भावना जी आपल्याला वास्तवापासून पूर्णपणे तोडते आणि चुकीच्या निर्णयांकडे घेऊन जाते. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे माहितीये? अहंकार हुशार आणि प्रतिभावान लोकांनाही सोडत नाही. उलटं त्यांच्यामध्ये तो आणखी वाढतो. हा अहंकार फक्त आपल्या कामातच अडथळा आणतो असं नाही, तो आपल्या नात्यांमध्ये विष कालवतो आणि आपल्या प्रगतीचा मार्गच बंद करून टाकतो. पण हा अहंकार नक्की काम कसा करतो, तो आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर ताबा कसा मिळवतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? कारण शत्रूला हरवायचा असेल तर तो लढतो कसा हे आधी माहीत असायला हवं. अहंकार आपल्याला 3 प्रकारे फसवत असतो. पहिलं म्हणजे तो आपल्याला असा विश्वास देतो की आपल्याला सगळं काही येतं, आपण सर्वात हुशार आहोत. दुसरं, तो आपल्याला कोणताही विचार न करता घाईघाईने निर्णय घ्यायला लावतो. आणि तिसरं, जे सगळ्यात घातक आहे, तो आपल्याला आपल्या चुका कधीच स्वीकारू देत नाही. आणि जिथे चुका मान्यच होत नाहीत तिथे शिकण्याची प्रक्रियाच थांबून जाते. म्हणून या शत्रूवर नियंत्रण मिळवण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे जागरूकता. हो, हे मान्य करणं की आपल्यात अहंकार आहे आणि तो आपल्या निर्णयांवर परिणाम करत आहे. आता एका मोठ्या विरोधाभासाबद्दल बोलूया. आपल्याला वाटतं की यश मिळवणं चांगलं आहे, आणि ते आहेच. पण कधीकधी हेच यश आपल्या अहंकाराला आणखी धोकादायक बनवतं. ते कसं? चला बघूया. अहंकाराला वाढण्यासाठी सगळ्यात जास्त ऊर्जा कुठून मिळते? याचं उत्तर आहे यश आणि प्रशंसा. हे त्याच्यासाठी सगळ्यात आवडतं खाद्य आहे. जेवढी जास्त स्तुती तेवढा तो मोठा होत जातो. आणि हे एक खूप धोकादायक चक्र आहे, एक ट्रॅप आहे. कारण यामुळे आपलं लक्ष कामावरून पूर्णपणे विचलित होतं आणि आपण फक्त लोकांकडून मिळणाऱ्या मान्यतेवर, कौतुकावर लक्ष केंद्रित करतो. आपण कामासाठी नाही तर कौतुकासाठी काम करायला लागतो. मग ह्या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं? यावर एक सोपा उपाय आहे, प्रक्रिया. हो, रिझल्ट किंवा निकालाची चिंता करण्याऐवजी आपल्या कामाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. जर आपली प्रोसेस योग्य आणि प्रामाणिक असेल तर चांगले परिणाम मिळणारच, आणि मग अहंकाराला तिथे वाढायला जागाच उरणार नाही. चला तर मग आता काही ठोस उपायांबद्दल बोलूया. आपण आपल्या अहंकाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्की काय करू शकतो? हे 4 साधे पण खूप प्रभावी मार्ग आहेत. पहिलं, अपयश स्वीकारा, कारण त्यातूनच आपण शिकतो. दुसरं, नेहमी एक विद्यार्थी बनून राहा, कारण ज्ञान कधीच संपत नाही. तिसरं, आपल्या आजूबाजूला असे लोक ठेवा जे आपली फक्त स्तुती करणार नाहीत तर आपल्याला आरसा दाखवतील. आणि चौथं, यश मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवा. ह्या सवयी अहंकाराला नेहमी त्याच्या जागेवर ठेवतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक आपल्या प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणतात ते आपले सर्वात मोठे शत्रू असू शकतात, कारण ते नकळतपणे आपल्या अहंकाराला खतपाणी घालत असतात. खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा कोणीतरी आपल्याला आपल्या चुका दाखवण्याची हिंमत करतं. आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कारण खरी आणि टिकणारी वाढ ही नम्रतेतून येते, अहंकारातून नाही. इथे 2 मार्ग अगदी स्पष्ट दिसतात. एक आहे अहंकाराचा मार्ग, जो चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देतो, शिकणं थांबवतो आणि शेवटी विनाशाकडे घेऊन जातो. आणि दुसरा आहे नम्रतेचा मार्ग, जो चुका स्वीकारतो, सतत शिकत राहतो आणि आपल्याला प्रगतीची संधी देतो. निवड नेहमीच आपल्या हातात असते. हा एक खूप महत्त्वाचा विचार आहे, जो आपल्याला जमिनीवर ठेवतो. जेव्हा आपल्याला हे जाणवतं की या अफाट जगात आपलं अस्तित्व किती लहान आहे, तेव्हा अहंकार आपोआपच कमी होतो आणि मग आपण अधिक शिकायला, अधिक खुल्या मनाने जगाकडे बघायला तयार होतो. तर या संपूर्ण चर्चेचा सार काय? तो हाच आहे की खरी प्रगती, मग ती कामात असो, ज्ञानात असो किंवा नात्यांमध्ये, ही अहंकाराने नाही तर नम्रतेने, जिज्ञासेने आणि सतत शिकण्याच्या वृत्तीनेच मिळते. आणि शेवटी एक प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
आजपासून आपल्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक कामात आपण कोणाला आपलं नेतृत्व करू देणार आहोत? आपल्या अहंकाराला की आपल्या नम्रतेला? याचं उत्तरच आपलं भविष्य ठरवेल.